परभणीतील विभागीय कार्यालयासमोर गंगाखेड येथील रहिवासी बालाजी कातकडे यांनी आपल्या वडिलांच्या कामाचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याच्या निषेधार्थ अन्नत्याग करून आमरण उपोषण सुरू केले आहे। 23 जुलैपासून सुरू असलेल्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून संबंधित अधिकारी या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बालाजी कातकडे यांनी केला आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन प्रलंबित मोबदला द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। मी बालाजी वेंकटराव कातकडे दिनांक 23/7/2026 रोजपासून उपोषणाला बसलेलो आहे। प्रशासनानं मी उपोषणाची नोटीस देऊन सुद्धा कुठली माझ्यासंग चर्चा केली नाही। आज रोजी 3 दिवस उपोषणाला होऊन सुद्धा चर्चा करायला तयार नाही। जाणून बुजून त्रास देत आहेत। माझा मुद्दा असा आहे की माझ्या वडिलांनी ऑगस्ट या महिन्यात पूर्ण कामगिरी करून सुद्धा त्यांची पगार दिलेली नाही। हे मुद्दा असून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। मी वंजारी ह्या जातीचा असल्यामुळे माझ्यावर 100% दुर्लक्ष होत आहे असं मला दिसून येत आहे। त्यामुळे माननीय परिवहन मंत्री यांनी या प्रकरणी लक्ष देऊन माझ्यावर कामगार कायद्याप्रमाणे काम केल्यानंतर पैसे द्यावे लागतील हे नियम असून सुद्धा आज रोजी माझ्या वडिलांचे पैसे देत नाहीत हे मला त्रास देत आहे असं दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित कामगार कायद्यानुसार परिवहन मंत्र्यांनी माझ्या वडिलांच्या कामाचे पैसे काढून द्यावे ही विनंती करीत आहे।